फायनली हर्षवर्धन त्याच्या प्लॅनमध्ये सक्सेस झालेला असतो. त्याने शौर्य आणि ऊर्जाला घरात प्रवेश मिळवून दिलेला असतो. पण विजया मात्र नाराज असते. हर्षवर्धन विजयाची समजूत काढण्याचा प्रयत्न करत असतो. पण विजया म्हणत असते, तुम्ही जे काही केलंय ना ते मला अजिबातच पटलेलं नाहीये. पण लक्षात ठेवा, तुम्ही फक्त मला 10 दिवस बोलला आहात. 10 दिवसांच्या वर मी एकही दिवस त्या मुलीला या घरात सहन करणार नाही. त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतात, अगं 10 दिवस पण भरपूर आहेत. जमलं तर त्याआधी काही होतंय का पाहतो मी. हे वाक्य ऐकल्यावर आता विजया म्हणत असते, बघाच. अशातच आता रात्रीची वेळ असते. शौर्य म्हणत असतो, ऊर्जा, या सगळ्यांबरोबर इथे काय करतेस तू? चल बेडरूममध्ये. हे वाक्य ऐकल्यावर आदित्य म्हणत असतो, ओ दुले राजा, धीर धरा जरा. काय चाललंय तुझं? आजच लग्न करून आलायस ना तू, आणि लगेच तुझ्या बायकोला बेडरूममध्ये घेऊन जाणार तू? त्यावर शौर्य म्हणत असतो, काय चुकीचं आहे त्यात? त्यावर आदित्य म्हणत असतो, अरे रीत बात काय माहिती आहे की नाही तुला? आपल्या घरातली पूजा व्हायची बाकी आहे, आणि जोपर्यंत आपल्या घरातली पूजा होत नाही तोपर्यंत तुझी ही बायको तुला तुझ्या बेडरूममध्ये अजिबातच भेटणार नाही. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, काय आहे नवीन आता? त्यावर शौर्यची लहान बहीण तीर्था म्हणत असते, दादा, हे काय नवीन वगैरे नाहीये. हे सगळ्यांनाच लागू होतं, हो की नाही ग? आणि अशातच आता तीर्थाची ती दुसरी बहीण म्हणत असते, हो ना, हा शौर्य दादा पण ना उगाचच उतावळा होतोय. आणि अशातच सगळे हसू लागतात. तेवढ्यात आपण पाहतोय आता पद्माचा ऊर्जाला फोन आलेला असतो, आणि लगेचच ऊर्जाने तो फोन रिसीव केलेला असतो. पद्मा बोलत असते, ताई, ताई, मी ऐकलं की तू तुझ्या हक्काच्या घरी गेली आहेस. हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जा म्हणत असते, हो. त्यावर पद्मा म्हणत असते, ताई, अभिनंदन, आणि यापुढेही सगळं तुझं चांगलं होवो. हे वाक्य ऐकल्यावर आता थेट ऊर्जा म्हणत असते, हो नक्कीच. आणि अशातच आता पद्मा म्हणत असते, ताई, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जा म्हणत असते, अगं बोल ना. त्यावर पद्मा म्हणत असते, ताई, या तुझ्या लग्नाच्या गडबडीत तू बहुतेक विसरली असशील. हे वाक्य ऐकल्यावर आता ऊर्जा म्हणत असते, काय विसरले मी? त्यावर पद्मा म्हणत असते, अगं ताई, उद्या आपल्या केसचं हेअरिंग आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता ऊर्जा म्हणत असते, हो की? माझ्या लक्षात नव्हतं, बरं झालं तू मला आठवण करून दिलीस. आणि अशातच आपण पाहतोय पद्मा म्हणत असते, ताई, तू येणार आहेस ना उद्या कोर्टात? त्यावर ऊर्जा म्हणत असते, येणार आहे म्हणजे काय? येणारच. आणि अशातच आता पद्मा म्हणत असते, ठीक आहे ताई, मग आपण डायरेक्ट उद्या कोर्टात भेटू. आणि अशातच पद्माने फोन ठेवलेला असतो. आता ऊर्जाकडे पाहत कुमुदिनी म्हणत असते, काय ग ऊर्जा, पद्माचा फोन होता का? त्यावर ऊर्जा म्हणत असते, हो. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, बहुतेक उद्याच्या केसच्या हेअरिंग बद्दल बोलत असेल. त्यावर ऊर्जा म्हणत असते, हो. त्यावर ऊर्जा म्हणत असते, आजी, उद्याच्या हेअरिंगला मला जावं लागणार आहे. त्यावर आजी म्हणजेच कुमुदिनी म्हणत असते, अगं जावं लागणार आहे का? जावंच लागणार आहे, तू त्याची काळजी करू नकोस. आणि अशातच आता थेट ऊर्जाला खूप बरं वाटलेलं असतं. शौर्य म्हणत असतो, काय ग ऊर्जा, तुला काय वाटलं या घरात तुला बंधनं घालतील की काय? अगं विसरतेस की काय तू? या घरात आदित्य दादा सुद्धा वकील आहे, आजी सुद्धा वकील आहे, डॅड सुद्धा वकील आहेत, आणि महत्वाचं म्हणजे तुझा नवरा सुद्धा वकील आहे. आणि तुला महत्वाचं माहिती आहे का, तुझ्या नवऱ्याची बायको सुद्धा वकील आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता सगळेच शौर्याच्या या वाक्यावर हसू लागतात. इकडे आपण पाहतोय आता फायनली हर्षवर्धन आणि त्याची बायको विजया बोलत असतात. हर्षवर्धन म्हणत असतो, विजया, एक प्रमुख गोष्ट सांगतो तुला. उद्या पद्मा केसची हिअरिंग आहे, आणि याबाबत मला खात्री आहे की त्या ऊर्जाला अजिबातच काही माहिती नाहीये. बहुतेक ती विसरली आहे या लग्न कार्याच्या समारंभात. त्यावर विजया म्हणत असते, मग याचा तुम्ही काही फायदा करून घेणार आहात का? त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, हो. उद्याच्या हिअरिंगला जर ती तिथे वेळेवर पोहोचलीच नाही तर सगळी केस मी तिच्यावर उलटवू शकतो.
आणि एकदा का सगळी केस मी तिच्यावर उलटवली का त्यानंतर या घरातलं तिचं प्रस्थ कायमस्वरूपी संपवून टाकीन मी. त्यावर विजया म्हणत असते, मग तर काही काळजीच करू नका. तिच्या लक्षात जरी आली ना उद्याची तारीख, तरी मी तिला कोणत्या ना कोणत्या कारणाने घरात अडवूनच ठेवीन, नाही तिला बाहेर पडू देणार. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, आता कसं? एक नंबर. हर्षवर्धनच्या बायकोसारखं बोललीस तू. आणि अशातच आता दुसरा दिवस उजाडलेला असतो. ऊर्जाच्या मनातून सगळी तयारी झालेली असते की चला आता वेळेवर आपल्याला कोर्टाकडे निघायला हवं. पण त्याच वेळेला विजयाने आता ऊर्जाला अडवलेलं असतं. विजया म्हणत असते, काय कुणीकडे निघालीस तू? त्यावर ऊर्जा म्हणत असते, अहो आई, मला आज कोर्टात जावं लागणार आहे. पद्मा केसची हिअरिंग आहे. हे वाक्य ऐकल्यावर विजया म्हणत असते, एवढ्या सगळ्या घाई गडबडीच्या कार्यक्रमात तुला तुझ्या कोर्टाची हिअरिंग आठवते तर? त्यावर ऊर्जा म्हणत असते, आई, महत्त्वाची केस आहे आणि ती अशी दुर्लक्षित करून चालणार नाहीये. हे वाक्य ऐकल्यावर विजया म्हणत असते, ते काही असलं ना तरी तुला घरातून बाहेर पडता येणार नाही. आता हे ऐकल्यावर ऊर्जा थोडी कन्फ्यूज होते. ती स्वतःशी बोलत असते की आता नेमकं काय बोलू मी. आणि अशातच आता विजया म्हणत असते, काय कसला विचार करतेस तू? त्यावेळेला ऊर्जा म्हणत असते, आई प्लीज समजून घ्या, मला या केसच्या हेअरिंगसाठी जाणं खूपच गरजेचं आहे. त्यावर विजया म्हणत असते, तुला रीत भात काही कळते की नाही? आज कांकण आहे आणि ते कांकण सोडवल्याशिवाय तुला घरातून बाहेर पडता येणार नाही आणि ते कांकण इतक्यात सोडवताही येणार नाही. हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जा म्हणत असते, आई प्लीज प्लीज समजून घ्या. त्यावर विजया म्हणत असते, मी आत्तापर्यंत तुला समजूनच घेत आले. तुझी इच्छा आहे का आणखी समजून घेऊ? असा वरचढ आवाज करताच ऊर्जाला कळून चुकलेलं असतं की आता आपण काही बोललो तरी ही विजया म्हणजेच आई आपल्यावर चांगलीच बरसेल. तेवढ्यात आपण पाहतोय आता तिथे शौर्य आलेला असतो. शौर्य म्हणत असतो, आई आई काय चाललंय? काय चाललंय तुमच्या दोघांचं? त्यावर विजया म्हणत असते, आता तू आलास ना, तूच समजूत घाल तुझ्या बायकोची. तिला तर माझं ऐकायचंच नाहीये असं वाटतंय. हे वाक्य ऐकल्यावर आता ऊर्जा म्हणत असते, शौर्य तुला तर माहिती आहे ना आज पद्मा केसची हिअरिंग आहे. त्यावर शौर्य म्हणत असतो, हो आहे, आणि त्यासाठी तुला वेळेवर कोर्टात पोहोचावं लागणार आहे. ऊर्जा, अगं इथे काय करतेस तू? चल चल तयारी कर. त्यावर विजया म्हणत असते, ए शौर्य, आता तू माझ्या विरोधात जाऊन तिला या घरातून बाहेर काढणार आहेस का? हे वाक्य ऐकल्यावर आता शौर्य म्हणत असतो, आई नेमकं काय म्हणायचंय तुला? त्यावर विजया म्हणत असते, कांकण सोडवल्याशिवाय ती घराबाहेर जाऊ शकत नाही आणि कांकण इतक्यात सोडवताही येणार नाही. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, आई अगं कोर्टाची हिअरिंग आहे, त्यापुढे हे कांकण वगैरे कोर्ट ऐकून घेणार नाही. त्यावर विजया म्हणत असते, जसं तुमचं बाहेरचं कोर्ट आहे ना तसं या घरातील कोर्टातील जज मी आहे ना शौर्य? त्यावर शौर्य म्हणत असतो, हो आई, पण तरीही काही गोष्टी समजून घे. तेवढ्यात आपण पाहतोय मागून कुमुदिनी आलेली असते. कुमुदिनी म्हणत असते, काय काय कोणाला समजून घ्यायला हवं? त्यावर लगेचच आता शौर्य म्हणत असतो, आजी आजी बरं झालं तू आलीस. अगं तू आईला समजाव ना, आज पद्मा केसची कोर्टात हिअरिंग आहे आणि जर ऊर्जा वेळेवर नाही पोहोचली तर तुला माहिती आहे ना काय होईल. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, माहिती आहे ना म्हणजे? माहितीच आहे, मी सुद्धा एक लॉयर आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता थेट विजया म्हणत असते, म्हणजे आईसाहेब तुम्हाला काय म्हणायचं आहे की कांकण सोडवल्याशिवाय तिला या घरातून जाता येईल? त्यावर कुमुदिनी म्हणत असते, अगं कांकण सोडवल्याशिवाय जाता येणार नाहीये, पण काहीतरी नियमापुढे आपल्यालाही झुकावं लागतं. कांकण सोडवते मी आता, कारण त्यानंतर तिला लवकरात लवकर कोर्टात पोहोचणं गरजेचं आहे. आता कुमुदिनीने असं म्हटल्यावर विजयाची चांगलीच गोची झालेली असते, कारण कुमुदिनी पुढे या घरात कुणाचं काहीच चालत नाही. आणि त्यानंतर विजया म्हणत असते, आईसाहेब प्रत्येक गोष्टीत तुम्ही जर दखलंदाजी करणार असाल ना तर मला सांगा, या घरात माझं काहीच महत्त्व नाहीये का? त्यावर कुमुदिनी म्हणत असते, अशातली गोष्ट नाहीये, तुझं महत्त्व आहेच,
पण एक गोष्ट लक्षात ठेव, कोर्टापुढे आपण कोणही मोठे नाही आहोत, सगळे समान आहोत. आणि त्यामुळे आपल्याला आपले हे जे काही नियम आहेत ना, ते बाजूला ठेवावेच लागतील. आणि लगेचच आपण पाहतोय आजीने आता ऊर्जाचे कांकण सोडवत तिला घराबाहेर पाठवून दिलेलं असतं आणि त्याबरोबर शौर्यही गेलेला असतो. इकडे आपण पाहतोय अनिरुद्ध म्हणजेच हर्षवर्धन हा आधीपासूनच कोर्टात पोहोचलेला असतो आणि त्याने आपली बाजू मांडलेली सुद्धा असते. अनिरुद्ध म्हणजे हर्षवर्धन म्हणत असतो, जज साहेब, मी तुम्हाला आत्तापर्यंत जे काही पुरावे दिले त्या पुराव्यांच्या आधारावर तुम्ही नक्कीच विक्रांत शिर्केला निर्दोष सोडवू शकता. बघा, विचार करा. आता जज साहेब सगळे पुरावे पाहत असतात आणि शेवटी उपस्थित नसलेल्या ऊर्जा शिंदेमुळे आता ही केस वन साईड लढवली जाणार असं चित्र दिसत असतं आणि त्यातून हा विक्रांत शिर्के निर्दोष बाहेर पडणार असंच चित्र निर्माण झालेलं असतं. पण तेवढ्यात आपण पाहतोय फायनली शौर्य आणि ऊर्जा कोर्टात पोहोचलेले असतात. ऊर्जाला कोर्टात आलेलं पाहून हर्षवर्धनला खूपच चीड आलेली असते. पण हर्षवर्धन कोर्टात असल्यामुळे नेमका काही करू शकत नसतो. हर्षवर्धन स्वतःशी बोलत असतो, या ऊर्जाला इथे पाठवलंच कसं विजयाने? मी तर विजयाला सक्त ताकीद दिली होती की मी कोर्टात असेपर्यंत या ऊर्जाला घरातून बाहेर पडू द्यायचं नाही. मग तरीही विजयाने माझं ऐकलं नाही का? बहुतेक आईसाहेबांनी सगळा घोळ घातला आहे. काय करू मी आईसाहेबांचं? असं अनिरुद्ध म्हणजेच हर्षवर्धन स्वतःशी बोलत असतो. त्याच वेळेला आपण पाहतोय आता आल्या आल्या ऊर्जाने कोर्टाची माफी मागितलेली असते की जज साहेब, एक तर मी आज उशीर आले त्याबद्दल मी या कोर्टाची आणि तुमची प्रामुख्याने माफी मागते. पण काही कारणास्तव मला उशिरा यावं लागलं. पण जज साहेब, तुम्ही काहीही निकाल देऊ नका, त्याआधी मी तुम्हाला काही पुरावे दाखवू इच्छिते आणि त्या पुराव्यांच्या आधारावर ही केस आजच्या आज संपुष्टात आणली जाईल आणि या ठिकाणी विक्रांत शिर्केला शिक्षा सुद्धा होईल. हे वाक्य ऐकल्यावर आता थेट कोर्टात असणारा विक्रांत शिर्के ऊर्जाकडे खूपच रागाने पाहत असतो. पण ऊर्जाने त्याला काडीचीही भीक घातलेली नसते. अशातच आपण पाहतोय आता हर्षवर्धन म्हणत असतो, ऊर्जा काय चाललंय तुझं? त्यावर ऊर्जा म्हणत असते, प्लीज तुम्ही काही बोलू नका. आणि अशातच आता ऊर्जाने आणलेले एक एक पुरावे जज साहेबांनी निरखून पाहताच या केसचा निकाल आता वन साइड लागणार, म्हणजेच विक्रांत शिर्केला फायनली शिक्षा होणार हे चित्र आता स्पष्टपणे दिसत असतं. ऊर्जाच्या हातात असलेले एक एक पुरावे जज साहेबांकडे पाठवत असताना ऊर्जाच्या मनात असलेला कॉन्फिडन्स कमालीचा असतो आणि त्यानंतर एक एक षटकार मारत अनिरुद्ध म्हणजेच हर्षवर्धनची चांगलीच धादा उडवलेली असते ऊर्जाने. आणि त्याच वेळेला हर्षवर्धन मनातल्या मनात म्हणत असतो, खरंच या मुलीमध्ये काहीतरी वेगळा स्पार्क आहे, हिने तर आज कमाल केली. पण इथे हा विक्रांत शिर्के खरंच नालायक होता हे चित्र तर मला माहितीच नव्हतं. म्हणजे खरं चित्र असं आहे की या ऊर्जाने या विक्रांत शिर्केला शिक्षा तर मिळवून दिलीच आहे, पण तिने माझ्या मुलीचाही जीव वाचवला आहे. या विक्रांत शिर्केच्या गळ्यात मी माझी मुलगी तीर्था बांधणार होतो, त्यापासून माझी सुटका या ऊर्जाने करवली आहे. आणि अशातच आपण पाहतोय कोर्टाच्या बाहेर आल्यावर आता ऊर्जाला हर्षवर्धन म्हणत असतो, ऊर्जा, मी तुझे आभार कसे मानू ना मला नाही कळत आहे. त्याच वेळेला ऊर्जा म्हणत असते, तुम्ही माझे आभार का मानताय? त्यावेळेला ऊर्जाला हर्षवर्धन म्हणत असतो, कारण तू माझ्यासमोर जे चित्र उभं केलं आहेस ना ते पाहता मला कळून चुकलं आहे की माझी किती मोठी चूक होती या विक्रांत शिर्केला वाचवण्याची, आणि ती चूक तू मला करू दिली नाहीस. त्यावेळेला ऊर्जा म्हणत असते, हर्षवर्धन सर, खरं तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते. हा विक्रांत शिर्के
दिसतो तसा नाहीये. याने याआधी अनेक मुलींना अशा प्रकारचा त्रास दिला आहे. हे सगळं ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतात, काळजी करू नकोस तू, यापुढे हा तुझा बाप तुझ्या बरोबर आहे. हर्षवर्धनला असं बोलताना पाहून शौर्याला आता खूपच बरं वाटलेलं असतं आणि शेवटी शौर्य हर्षवर्धनने ऊर्जाची चांगली अशी वरातच आता घरापर्यंत काढलेली असते. आज पहिल्यांदाच जहागीरदारांच्या घरात हर्षवर्धन हरलेला असतो, पण तरी सुद्धा तो जिंकलेला असतो, कारण त्याच्या सुनेने बाजी मारलेली असते. त्यामुळे हर्षवर्धन ऊर्जाचं छान प्रकारे घरात पुन्हा एकदा स्वागत करतो. आता विजया हर्षवर्धनला बाजूला घेत म्हणत असते, तुम्ही तुमचं वचन विसरताय का? काय म्हणाला होता तुम्ही मला? 10 दिवसांच्या आत या मुलीला घराबाहेर काढणार. आज तर दुसऱ्यांदा तुम्ही तिची चांगली एंट्री करवताय घरात. काय समजायचं मी? त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, विजया आता हिला कायमस्वरूपी सून म्हणून स्वीकारण्यात काहीच चुकीचं नाहीये. हे सगळं ऐकल्यावर आता विजया म्हणत असते, मला काल परवापासून तोंडावर पाडलं तुम्ही, आणि आता पुन्हा एकदा तिला सून म्हणून स्वीकार करण्याचा तुमचा जो काही अट्टहास आहे ना, तो बाजूला ठेवा, आधीच सांगते मी. त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, विजया तीर्थाचा विचार कर. जर तीर्था त्या शिर्केंच्या घराची सून झाली असती ना, तर आयुष्यभर आपण रडत बसलो असतो. हे वाक्य ऐकल्यावर विजया म्हणत असते, काय? आणि मग अनिरुद्धने सगळं काही डिटेलमध्ये विजयाला समजवल्यावर विजया म्हणत असते, बाप रे, म्हणजे सगळं असं होतं तर? त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, हो, सगळं असं होतं. मित्रांनो, इथे तर एक गोष्ट क्लिअर आहे, हर्षवर्धन येत्या काळामध्ये ही केस हरणारच आहे आणि त्यानंतर त्याचा जो त्रागा होणार आहे तो अक्षरशः पाहण्यासारखा आहे. बाकी मित्रांनो, आजचा हा भाग तुम्हाला नेमका कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.